आजकाल वयात येणाऱ्या मुलींमध्ये मुलांमध्ये एक प्रकार दिसतो म्हणजे प्रेम किंवा अट्रॅक्शन. या गोष्टींमध्ये देखील त्याला जर नवीन नवीन त्या गोष्टी अट्रॅक्ट करतायत तर अशा वेळेस देखील एक सॅटिस्फॅक्शन पुढच्याला करण्यासाठीच जी गोष्ट असते त्यामुळे ताणतणाव निर्माण होतो. त्याचा नक्की काय फरक पडतो अशा मुलींमध्ये मुलांमध्ये? खरं सांगू का, प्रेम ही भावना आपण म्हणलं तर नॅचरल हे आहे. म्हणजे या वयात आल्यानंतर काय असं नाहीये, कुठल्याही वयामध्ये दोन व्यक्ती एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांसाठी एखादी एक्स्ट्रा गोष्ट करणं किंवा एखादी व्यक्ती आवडती म्हणून त्या व्यक्तीसाठी डब्यात एक्स्ट्रा काहीतरी नेणं, हे आपण दॅट इज एक ऍक्सेप्टेबल गोष्ट आहे. त्यामुळे मुलांना किंवा मुलींना या वयामध्ये कुणीतरी आवडतंय किंवा हे होतंय, हे पण आपण तितकंच नॅचरली ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. फक्त की ते किती योग्य आहे, ते एज अप्रोप्रिएट आहे का, ते त्यांच्या अभ्यासावर, त्यांचं म्हणजे स्टुडंटमध्ये स्टडी करणारी मुलं म्हणून स्टुडंट म्हणतो आपण त्याला. सो त्या ह्याच्यामध्ये करिअर ओरिएंटेड व्हायच्या वेळी जर ह्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट व्हायला लागल्या आणि त्यांना त्यांच्या मोटिव्ह पासून ह्याच्यापासून लांब न्यायला लागल्या, तर त्या बाबतीत अलर्ट करणं, पण ते सॉफ्टली अलर्ट करणं. मुलांना तुम्ही जेव्हा कन्फ्रंट करता, वाद घालता, भांडाभांडी करता किंवा मोबाईल काढून घेणं, एकदम टोकाच्या भूमिका घेणं, मग गरज नसताना तेच स्ट्रेच ताण हे होतात. आणि जेव्हा आपल्याला जे चांगलं समजवायचं ते आपण जर चांगल्या भाषेत नाही समजवलं, मग बाहेरचा एखादा माणूस तो चांगल्या पद्धतीनं समजवायला लागला, त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्या मनात घुसून समजायला लागला, तर तो व्यक्ती त्यांना जवळचा वाटू शकतो. मग तो चुकीचा आहे हे आपल्याला किती जीवतोड सांगितलं तरी ते त्यावेळी त्यांना पटणार नाहीये. म्हणून अशा वेळी ह्या सगळ्या मी म्हणलं जसं की प्रत्येक गोष्टीचं नॅचरली काय आपल्या लाईफमध्ये येणार आहे, सोसायटीमध्ये होणाऱ्या चेंजेस मधून काय आपल्या आयुष्यात होणार आहे, आपल्या मुलांच्या आयुष्यात काय होणार आहे, याचा अंदाज घेऊन मग त्या पद्धतीनं आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आणि परत जसं म्हणलं की विसंवाद आणि सुसंवाद, याच्यामध्ये तो संवाद कुठल्या पद्धतीचा होतोय ह्याच्यावर त्या गोष्टीचं